सांगली जिल्हा पोलीस दल आणि सांगली जिल्ह्यातल्या महाविद्यालयांचे प्राचार्य तसंच बँक मॅनेजर यांच्यासोबत चर्चासत्राचं आयोजन 20 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक सांगली यांच्या कार्यालयात सांगली जिल्ह्यातल्या बँक मॅनेजर यांच्यासोबत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। चर्चासत्रात 50 बँक मॅनेजर हजर होते। माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक आणि माननीय रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी एक सीसीटीव्ही पोलिसांसाठी या धर्तीवर बँकेच्या बाहेर कॅमेरा लावणे, बँक सुरक्षा अनुषंगानं अलार्म सिस्टीम अद्ययावत करणे, बँक आणि बँक परिसरात सीसीटीव्ही लावणे, सीसीटीव्हीचं योग्य पद्धतीनं मॉनिटरिंग करणं, कोणताही अनुचित अथवा फसवणुकीचा प्रकार आढळून आल्यास पोलीस यंत्रणेशी संपर्क साधणे, सायबर फ्रॉडबाबत बँकेची भूमिका, एटीएममध्ये सीसीटीव्ही लावणे आणि सुरक्षा रक्षक नेमणे, बँकेत सुरक्षा रक्षक नेमून त्यांना बँक सुरक्षा अनुषंगानं सूचना देणे याबाबत सूचनापर मार्गदर्शन केलं। 21 डिसेंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक सांगली यांच्या कार्यालय इथं जिल्ह्यातल्या सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्यांसोबत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। चर्चासत्रात एकूण 80 कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य हजर होते। या चर्चासत्रात संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली आणि रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी मार्गदर्शन केलं। चर्चासत्रात सायबर तक्रारी, अवेअरनेस, रॅगिंग, ट्रॅफिक, अंमली पदार्थ सेवन, दुष्परिणाम उपाययोजना, बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण याबाबत चर्चा करण्यात आली। उपस्थित प्राचार्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। त्यांना येणाऱ्या अडचणी आणि संबंधित विषयाबाबत आपले विचार मांडले। संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी चर्चासत्रात अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मनुष्य जीवनावर, विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम, अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत कायदेशीर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केलं। बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 मधील तरतुदी आणि त्याबाबत घ्यायची काळजी याबाबत सूचना दिल्या। संगणक, स्मार्टफोन यासारख्या उपकरणाच्या माध्यमातून होणारे सायबर गुन्हे टाळण्यासाठी घ्यायची दक्षता, मोटर वाहन कायदा तरतुदी याबाबत मार्गदर्शन केलं। सर्व घटकांच्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांची जबाबदारी काय आहे, अँटी रॅगिंग कमिटी यांची कर्तव्य, निर्भया पथकातील समन्वय ठेवणे, लैंगिक अत्याचार तक्रारी संदर्भात विशाखा समितीचं कार्य, स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत तसंच विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनुचित घटना घडू नये यासाठी प्रबोधन करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाढती व्यसनाधीनता, अंमली पदार्थांचं सेवन याबाबत करायच्या उपाययोजना आणि घ्यायची काळजी, महाविद्यालय प्रशासन, पोलीस प्रशासन आणि पालक यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करावं, कॉलेज परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणं, महाविद्यालय आणि महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना ओळखपत्र अनिवार्य करणं, पोलीस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन सत्राचं आयोजन करणं, विद्यार्थ्यांमध्ये अपयश, नैराश्यामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढते त्यांचं वेळोवेळी समुपदेशन करणं या विषयांवर संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली आणि रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी सूचनापर मार्गदर्शन केलं। तसंच सायबर तक्रारी, अवेअरनेस, रॅगिंग, ट्रॅफिक, अंमली पदार्थ सेवन, दुष्परिणाम उपाययोजना आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण याबाबत प्रबोधनपर पत्रकं वाटण्यात आली।